ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राचा कौल कुणाला असेल हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। मुंबईसह 10 महानगरपालिकांचे निकाल जे आहेत ते आता लागायला सुरुवात होईल। मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे की यंदा वर्चस्व कुणाचं असेल। आपल्या सोबत मान्यवर मंडळी आहेत। आता आपण पुण्याला जातोय, त्या ठिकाणी आपल्या सोबत काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि शिवाय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे सुद्धा आहेत। मी आता पाटील यांच्याकडे जाते। हर्षवर्धन पाटीलजी, एकूणच चित्र जर पाहायला गेलं तर यंदाच्या निवडणुका काँग्रेसने तेवढा सिरियसली घेतल्याचं पाहायला नाही मिळालं, असं का? एक तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। हां, आणि आम्ही आता काँग्रेस पक्ष हा विरोधातला पक्ष आहे। त्यामुळे निश्चितच ह्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला तो सर्व स्तरावरती आम्ही करण्याचा प्रयत्न केला। परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले आणि मला वाटतं ही त्यांनी ठरवून स्ट्रॅटेजी केली की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। म्हणजे अपोजिशनची स्पेस जी इलेक्शनमध्ये लागते ती कदाचित भाजप आणि शिवसेनेची स्ट्रॅटेजी होती, हे आमच्या पण लक्षात आलं। परंतु सत्तेचा एवढा मोठा वापर त्यांनी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून केला तरीसुद्धा जे काय आता आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून जो काही सर्वे आलेला आहे, ठीक आहे, तो कदाचित कुठल्या संस्थेने केला असेल, मी त्याचा काही इन्कार करत नाही। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी लोकांनी सरकारच्या विरोधामध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। पाटील सर, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सत्तेचा वापर भाजप आणि शिवसेनेनं केला, मात्र काँग्रेसनं त्या संधीचं सोनं नाही ना करून घेतलं? नाही, एक ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आता सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही चौरंगी लढत आहे जवळपास, आणि काही ठिकाणी पंचरंगी लढत आहे। आणि म्हणून आपण अंदाज काढले असतील ते ठीक आहे, अंदाज काढणारी एखादी एजन्सी असेल, परंतु प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा कॉर्पोरेशनमध्ये तिथल्या लोकल लेवलची समीकरणं वेगळी आहेत। आणि आपण एक गोष्ट पाहिली असेल की काँग्रेसचा जनाधार आहे हे कोणी नाकारून चालणार नाही। आणि ह्या डिवायडेशन ऑफ वोट्समध्ये मला काँग्रेस पक्षाचा एक नेता म्हणून पूर्ण खात्री आहे की हे जे काय प्रिडिक्शन आपण दाखवत आहे ह्या प्रिडिक्शनवर माझा काही विश्वास नाही। आता कदाचित थोड्या वेळाने आपल्याला निकाल स्पष्ट होतील, परंतु निश्चितपणानं काँग्रेसची संख्या ही महाराष्ट्रामध्ये वाढेल असा माझा आत्मविश्वास आहे। म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असं तुम्हाला वाटतंय? हो, निश्चितच आहे। कारण आता असं आहे की ह्या 2.5 वर्षामध्ये प्रामुख्यानं जर आपण कॉमन मॅनची चर्चा केली, सामान्य माणसांची, तर कोणतं काम झालेलं आहे सरकारच्या माध्यमातून? काही काम झालेलं नाही। फक्त घोषणा, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारची काय प्रलोभन दाखवायची आणि जाहिरातबाजी, ह्याच्या पलीकडे ग्राउंड लेवलला न भारतीय जनता पक्षाची संघटना वाढली, न शिवसेनेची संघटना वाढली, न त्यांचे कार्यकर्ते वाढले। आणि आत्ता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी आम्ही नाकारलेले जे उमेदवार होते किंवा राष्ट्रवादीने नाकारलेले जे उमेदवार होते तेच बऱ्यापैकी भाजपचे उमेदवार झाले। एक दुसरी गोष्ट अशी आहे की कितीतरी टीका झाली मागच्या 15-20 दिवसामध्ये की अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना, ज्यांच्यावर तडीपारच्या केसेस आहेत, ज्यांच्यावर मोकाच्या केसेस आहेत, अशी माणसंसुद्धा सन्मानपूर्वक मुख्यमंत्र्यांचं जो शासकीय निवासस्थान आहे वर्षा, या वर्षावर बंगल्यावर यापूर्वी अनेक वर्ष काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, पण पक्षाचा प्रवेश शासकीय निवासस्थानी होण्याची मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे। खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री हा कुठल्या न कुठल्या पक्षाचा असतो, त्याबद्दल दुमत नाही, पण सरकारी निवासस्थानामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया ही मला वाटतं महाराष्ट्राच्या उच्च लोकशाहीला न शोभणारी। ठीक आहे, आता तो त्यांचा भाग आहे, परंतु सरकारच्या या टोटल निष्क्रियतेमुळं मला विश्वास आहे की सामान्य माणूस सरकारच्या विरोधामध्ये मतदान करेल, ही वस्तुस्थिती। आता जर आम्ही बऱ्याच भागामध्ये आम्ही फिरण्याचा प्रयत्न केला, प्रामुख्यानं सांगतो आपल्याला शेतकरी वर्ग सरकारवरती नाराज आहे। नोटबंदीमुळे सुद्धा ठीक आहे, काही लोक फार स्पष्ट बोलत नसतील, पण त्याचा त्रास कुणाला झाला? त्याचा त्रास सामान्य मध्यमवर्गीय गोरगरीब लोकांना झाला। तिसरा मुद्दा असा आहे की यापूर्वीच्या काळात दुष्काळ पडला, सरकारने काही मदत केली नाही। आता शेतमालाचे सगळे भाव उतरलेले आहेत, सरकार मदत करायला तयार नाही। आणि म्हणून सरकारचा प्रेझेन्स ज्याला म्हणतो आपण कामाच्या माध्यमातून, तो राहिलेला नाही। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय नाही। आणि मला असं वाटतं हे लोकांनी अतिशय नमूदपणाने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। आणि म्हणून माझा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल
हा बऱ्यापैकी सरकारच्या विरोधात होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. सुनील तांबे सरांना या संदर्भात काय वाटतंय? आता जसं हर्षवर्धन पाटील हा विश्वास व्यक्त करतायत की यंदाचा कौल जो आहे तो काँग्रेसला मिळेल. तांबे सर काय वाटतंय? आता कौल कुणाला मिळेल हे काही तासात म्हणजे काही मिनिटात किंवा काही तासात स्पष्ट होईल. हां. परंतु सो फार ही जी आहेत एक्झिट पोल्स जी आहेत, तर मला असं दिसतं की एक म्हणजे जसजसं मतदारसंघ लहान होतो ना तसतसं अंदाज वर्तवणं अधिकाधिक अवघड बनतं. कारण जेवढा मतदारसंघ लहान म्हणजे आता आमच्या स्टुडिओमध्ये समजा जे काय 15 लोक आहोत ना, आपण या 15 लोकांमध्ये कोण निवडून येणं असं काढलं ना तर फार अवघड जाईल. त्याच्यापेक्षा आपण केव्हाही विधानसभेला किती जण कोण निवडून येऊ शकतो याचा अंदाज घेऊ शकतो. कारण वेगवेगळी आत्ता पाटील सर म्हणाले त्याप्रमाणे ही जी असतात स्थानिक पातळीवरची जी गणितं असतात, कारण 5-10 हजारांनी 400-500 मतांनी सुद्धा फरक पडतो फाटकन. त्यामुळे माझा आत्ताच्या याच्यावरती फारसा मला अवघड वाटतं या एक्झिट पोलवरती विश्वास ठेवणं. 1. 2 असं की ही गोष्ट खरी आहे की संपूर्ण ग्रामीण भागामध्ये, मला माहीत नाही शहरी भागात कितपत आहे, परंतु संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आता नोटाबंदीचा एवढा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. आणि शेतकऱ्यांनाच नाही, तो सगळ्या रुरल इकॉनॉमीला बसलेला आहे. आणि या संबंधाचं काहीच हे येणार नाही. काय म्हणतोय आपण म्हणजे लोकांचं जनमत या संबंधातलं जनमत या निकालांमध्ये येणार नाही याच्यावरती विश्वास ठेवणं मला अवघड वाटतंय. कारण ज्या प्रकारचं म्हणजे आपल्याला हे मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की नुसती 1 एकर माझ्या मित्राची मुळशीला हे आहे काय ते पॉली हाऊस आहे, त्याचा 7-8 लाखाचा धंदा यावेळेला बुडाला. आता हा जो काही फटका आहे तो ते लोक असे म्हणजे मला काही जण म्हणाले की काय वाटेल ते झालं तरी आम्ही यांना मत देणार नाही. मला असं वाटतं हे जे इश्यूज आहेत याचं काहीतरी रिफ्लेक्शन पडणार ना. म्हणजे हे इथे जे दाखवत आहेत ते असेलही कदाचित बरोबर, आपल्याला माहिती नाही, परंतु माझा त्याच्यावरती विश्वास नाही हे तर सांगितलंच. पण दुसरीकडे इश्यूज जे आहेत हे अतिशय हे झालेले आहेत, म्हणजे चिरडीला आलेले आहेत. म्हणजे इवन सगळीकडेच जो कोणता इन्फॉर्मल सेक्टर जो आहे, जो ऑर्गनाइज त्याच्यामध्ये नाही, म्हणजे आपण फक्त त्या नोटाबंदी म्हटल्यानंतर फक्त ATM पुढच्या रांगा, ATM पुढे फक्त माझ्यासारखी काही माणसं उभी राहत असतील. म्हणजे हर्षवर्धन पाटील नंतरची पहिलीच निवडणूक आहे, त्याच्यामुळे सरकारला किंवा भाजपला याचा फटका बसतो की नाही आणि मतांमध्ये त्याचं परिवर्तन कितपत होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकांमध्ये जर पाहायला गेलं तर मतांची टक्केवारी जी काहीशी वाढलेली आहे, मात्र या वाढलेल्या मतांचा टक्का त्याचा फायदा कुणाला होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित जोडले गेलेले आहेत. अपराजित सर, या निवडणुकीकडे विशेष करून तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? नोटाबंदी नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, फटका बसेल भाजपला की काही अंशी फायदाही होऊ शकतो, काय वाटतंय? नाही, मुळात कसं आहे की इश्यूज प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगळे वेगळे असतात. आज नोटाबंदी दिसत असेल तुम्हाला किंवा इतरही याच्या आधीच्या ज्या काही निवडणुका झाल्या तेव्हा इश्यूज नव्हते अशातला भाग नाही. मला असं वाटतं की लोकांपर्यंत लोकांची मानसिकता ओळखणारा पक्ष हा यशस्वी ठरत असतो. ज्या पद्धतीने आता नोटाबंदीचा फटका बसला नाही का किंवा बसायला नको का हे तर मतदार थोड्या वेळातच कळवतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण समजा जर अलीकडे झालेले जे काही फेज आहेत ते बघितले तर जे अपेक्षेला जात होतं किंवा ज्याची चर्चा होत होती तेवढा फटका या सत्ताधारी पक्षांना बसला आहे असं मला वाटत नाही. राहिली गोष्ट याचा हे प्रत्यंतर का बरं आलं नाही तर लोकांमध्ये जाण्याचा आपल्या पक्षांनी केलेला निर्णय किती तीव्र आहे याच्यावर सगळे रिझल्ट्स अवलंबून असतात. मला असं वाटतं की भाजप सेना सत्तेत आहे म्हणून नाही, पण एरवी पण ते लोकांपर्यंत जाण्याची टॅक्ट ज्याला म्हणतो ती त्यांना गवसलेली आहे. आणि राहिली गोष्ट की काँग्रेसनी ज्या पद्धतीने अक्षरशः पिंजून काढायला पाहिजे होता ग्रामीण भाग, आत्ताच मी जॉईन झालो त्याच्यामुळे मी हे ऐकत होतो की लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, हे अगदी खरं आहे. विशेषतः ज्यांच्या घरी काही लग्न होते किंवा शेतकरी समुदाय जो आहे तो विरोधात होता नोटाबंदीच्या, हे अगदी खरं आहे. ग्रामीण भागामध्ये मी पण काही ठिकाणी फिरलो तर मला याचा इको निश्चितपणे आला. पण कसं आहे की हे आपण देशासाठी करतो आहे, हे काळा पैसा हुडकून काढण्यासाठी करतो आहे, अशा जेव्हा भावना किंवा असं उदात्तीकरण ज्यावेळेस आपल्याला येतं त्यावेळेस सामान्य माणूस हा नेहमी देशहिताला प्राधान्य देत असतो. ती भावना समजा जर लोकांमध्ये पोहोचली असेल तर मला असं वाटतं की वैयक्तिक फटक्यापेक्षा देशहित मोठं ही सामान्यांची भावना अजून तरी आपल्या देशातून लोप पावलेली नाही आहे. देशहित हे सर्वतोपरी असल्यामुळे ही भावना मला असं वाटते की लोकांपर्यंत पोहोचवण्यात हे पक्ष सत्ताधारी यशस्वी ठरतील असं मला वाटतं. म्हणजे सध्याचा आकलन आहे, थोड्याच वेळात रिझल्ट येईल. आणि दुसरी गोष्ट की शेतकरी किंवा नाहिरे गटाचे प्रतिनिधी हे नेहमीच तडजोड करत आलेले आहेत आणि देशहित हे प्रस्थापितांच्या पेक्षा नाहिरे गटांनी नेहमीच जास्त सिद्ध केलेली आहे.
आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला असं वाटतं की काँग्रेस पक्ष लोकांमध्ये ही जी तीव्रता जी आहे ती पोहोचवण्यामध्ये काही कमी पडला का, याचंही आकलन या निकालानंतर आपल्याला करावं लागेल. नक्कीच हर्षवर्धन पाटील हे सर्व काही ऐकतच असतील, जे मान्यवर आहेत या ज्या पद्धतीने विश्लेषण करतायत. काँग्रेस कुठेतरी कमी पडलेली आहे का या निवडणुकांमध्ये, हा सुद्धा एक मुद्दा जो आहे तो चर्चेचा आहे. देसाई सर, ज्या पद्धतीनं आता आपण पाहताय की मान्यवर जे आहे ते या संदर्भात बोलताय, तुम्ही सर्व मान्यवर, की काँग्रेस खरंच कुठेतरी कमी पडलेली आहे का? हर्षवर्धन पाटील म्हणतायत की आम्ही आमच्या परीनं सर्व गावं जी आहे, सर्व ठिकाणं जी आहे ती पिंजून काढण्याचा प्रयत्न केला, मग कमी कुठे पडतंय? हर्षवर्धन पाटील आता स्वतः त्यांनी पिंजून काढला असेल, पण बाकी लोक पिंजून काढत असल्याचं बिलकुलच दिसलं नाही. म्हणजे त्यांना आता तो किल्ला लढवणं भाग आहे. मुद्दा असा आहे की ते स्वतःच भाजपमध्ये जाणार अशा प्रकारचा आरोप विनोद तावडेंनी केला. त्याला हर्षवर्धनजींना उत्तर द्यायला लागलं. तो प्रचाराचा भाग जो आहे तो आपण विसरून जाऊया. मुद्दा असा की इतके लोक भाजपमध्ये काँग्रेसमधनं का जात आहेत? काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची विचारसरणी पूर्णपणे वेगवेगळी आहे. तर काँग्रेसमध्ये जो काही नेता वाढला त्यांनी समजा समाजवादी पक्षात जाणं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं हे सगळं ठीक आहे. तो तिकडे जातो कसा, म्हणजे मुळात तो काँग्रेसमध्ये त्याची वाढ कशी झाली, कशा प्रकारे वाढ झाली, हा एक मुद्दा आहे. म्हणजे काँग्रेस हा विचारसरणीच्या अनुषंगाने चालणारा पक्ष असा राहिलाय की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जर इतके नेते जात असतील तर काँग्रेसबद्दल त्याला काही आत्मविश्वास वाटत नाही का? का फक्त हा सत्तेच्या आधाराने इतके वर्ष चालत आलेला पक्ष होता? भाजप इतके मंडळी त्यांची आकर्षित कशी करून घेऊ शकतं? भाजप दलित वर्गामध्ये, ओबीसी वर्गामध्ये त्यांनी पहिल्यापासून किती ओबीसीमध्ये पहिल्यांदा इनरोड्स केले, दलित घेतले स्वतःबरोबर, उत्तर भारतीय त्यांच्याबरोबर आले. समाजातला प्रत्येक घटक तो आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांची दत्तक योजना, वेगवेगळे पुढारी त्यांनी दत्तक घेतले. शिवाजी महाराज आमचे, बाबासाहेब आमचे असं म्हणायला सुरुवात केली. हा जो सगळा प्रकार भाजपने केला. आणि त्यांचं एक लक्षात घ्या तुम्ही, भारतीय जनता पक्षाचं जे मॉडेल आहे आता यशस्वी होण्याचं, ते असंही त्यांनी सांगितलं की एक कोर कमिटी त्यांची होती भाजपची. त्या कोर कमिटीमध्ये एक 7-8 त्यांचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, दानवे यांच्यासकट होते. त्याच्यानंतर प्रत्येक आमदाराला त्यांनी त्याची जबाबदारी ठरवून दिलेली होती, प्रत्येक मंत्र्याला ठरवून दिलेली होती. आणि त्याचं त्यांची अकाउंटेबिलिटी त्यांना ते बघणारेत की ते उत्तरदायित्व त्यांनी सांभाळू शकले की नाही. त्याच्यानुसार तो लेखाजोखा मांडून मग त्यांच्यावरती अगदी मंत्रीसुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं की मंत्र्यांनी एखादं त्याच्या परिसरातलं काम रिझल्ट चांगला आला नाही तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, म्हणजे त्यांना बाजूला काढलं जाईल. हा जो सगळा भाग आहे, संपूर्ण व्यूहरचना कशी केली होती, कॅम्पेन कसा केला होता, मार्केटिंग कसं केलं होतं, कोणकोणत्या प्रतिमा त्यांनी वापरल्या, हे सगळं आपण लक्षात घेतलं. म्हणजे पक्ष कसा चालवावा, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या विचारसरणीला काँग्रेसचा विरोध असणं स्वाभाविक आहे. पण त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत भाजपकडनं काँग्रेसने. बरोबर. त्यामुळे केवळ भाजपला किंवा मोदींना लाखोली वाहून काँग्रेस पक्ष वाढणार नाही. काँग्रेस पक्ष लोकांचे प्रश्न घेतोय का? आता नगरसेवकांचा परफॉर्मन्स काय काँग्रेसचा मुंबईमधला, ग्रामीण भागात जिल्हा परिषदांमधला काय आता स्वतःचं धोरण काळानुरूप बदललं पाहिजे आणि कुठेतरी दृष्टी सुद्धा तशीच ठेवली पाहिजे असं वाटतंय सर? धोरण बदलण्याचा नुसता हा विषय नाही आहे. धोरण काय बदलायचं? काँग्रेसची रचनाच आज अशी आहे की काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व जे घराणेशाहीचाच भाग आहे, ते केंद्रीय नेतृत्व जे बोलेल त्याप्रमाणे काँग्रेस इकडं हलते. त्यात तसा बाकीचा फ्रीडम नाही. पण त्याच्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना हे लक्षात येत नाही की जसा पहिला बाजीराव जन्माला येतो एखाद्या घराण्यात, तसा दुसरा बाजीरावही येतो. राहुल गांधी हे दुसरा बाजीराव आहेत, त्यांच्या हातून काय फारसं काही होणार नाही. त्याच्यामुळं काँग्रेस खरं तर आत्ता गलित गात्र झालेली आहे सगळ्या लेवलला. भारतभर जिल्हा पातळीवरती ती गलित गात्र आहे. त्याच्यामुळं भाजपकडून शिकण्यासारखं त्यांनी असं शिकावं, कोणाकडूनही शिकावं, त्याला काय अर्थ हे नाही. परंतु तुम्ही एक गळाटलेल्या अवस्थेत असताना तुम्ही लढाईला काय जाणार, हा त्याच्यातला भाग आहे. त्याच्यामुळं काँग्रेसचं पानपत सगळीकडे सुरू आहे. हा एक भाग येतो. भाजप काय फार गुणानं पुढं जाते अशातला भाग नाही. काय उधार उसनमार करूनच भाजपचं चाललेलं आहे. मुंबईत ते काय सावरकरांना घेत नाहीत, इथं शिवछत्रपती बोलतील, दुसरे राष्ट्रपुरुष वाटतील, वल्लभभाई पटेल म्हणतील किंवा आणि मध्ये त्यांनी बंगालच्या निवडणुकामध्ये सुभाषचंद्र बोस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं दुसऱ्या ठिकाणचे, दुसऱ्या आयडियॉलॉजीचे आयकॉन्स, मोठी ही नावं आहेत, ते ब्रँड फक्त हायजॅक करायची ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे.
आणि हे त्यांच्याकडे स्वतःकडे नाही म्हणून त्यांना बाहेरून उदार उसनमारीवरती आणता येतं. हे सुद्धा फार ठरेल का काळ चालेल का नाही. काँग्रेसकडे आहेत स्वतःची, परंतु ते अडकलेले आहेत फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी या आयकॉनमध्ये. आणि हे आयकॉन आत्ता भुसभुशीत झालेले आहेत. हे काय काँग्रेस पक्षाला वाचू देणार नाही. सावंत सर, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे काय काँग्रेस आहे ते सध्या 4 चेहरे 4 दिशेला त्यांची वक्तव्य आहेत किंवा 4 दिशेला ते काम करतात. याचं कारण हे आहे की अशोक चव्हाण असू देत, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे हे परस्पर विरोधी भूमिका, म्हणजे ती राष्ट्रवादीसोबत आघाडीची असू देत किंवा एकूण पक्षवाढीच्या बाबतीत असू दे, हे घेत असतात. त्यामुळे खाली जो कार्यकर्त्यांना जो काय संदेश दिला गेला पाहिजे तो टोटली विखुरलेला आपल्याला दिसतो. आणि मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई काँग्रेसवरती वर्षानुवर्षे मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मुरली देवरानंतर गुरुदास कामत आणि आता समजा संजय निरुपम आहेत. तर मुंबई काँग्रेस हे गटातटाचं राजकारण यासाठीच प्रसिद्ध होतं. त्यामुळे पक्ष वाढावा यापेक्षा आपला गट कसा मजबूत होईल, आपला गटाची भूमिका हे जास्तीत जास्त पद्धतीने कसं हायकमांडकडे आपण सादर करू शकू या बाबतीतच केंद्रभूत होता. त्यामुळे पक्षवाढीपेक्षा आपला गट कसा जास्तीत जास्त वर्चस्व राहील. कारण या निवडणुकीमध्ये जर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जर संजय निरुपम होते तर प्रचार सुरू व्हायच्या अगोदरच गुरुदास कामत यांनी त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि प्रचारातच त्यांचे जे काही समर्थक होते ते हळूहळू करून कोणी शिवसेनेमध्ये कोणी भाजपमध्ये हे हळूहळू गेल्यानंतर पुन्हा गुरुदास कामत त्यांच्यावरती टीका करायला संजय निरुपमवरती. म्हणजे ज्यावेळी साधारण 7 वर्ष ज्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होतं त्यावेळी त्यांना एक हाती तंबू पाहिजे होता. मात्र ज्यावेळी निरुपम आले त्यावेळी मात्र त्यांना वाटायला लागलं की माझ्या समर्थकांना तिकीट मिळणार नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे फक्त गटातटाचं राजकारण झालं आणि त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस जे काय आता जे काय सध्या दिसतंय ते टोटलीपणे विखुरलेलं दिसते. मुचावरे मॅडम, काय वाटतं जर एकजूट ठेवली असती काँग्रेसनं तर आता चित्र वेगळं असतं? असं आहे की हरणाऱ्या माणसाचे अवगुण आहे ना ठळकपणे दिसत असतात. PV नरसिंहराव जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले, म्हणजे त्याच्या आधीचा काळ म्हणजे राजीव गांधींचे मृत्यू झाल्यानंतरचा काळ, तेव्हा लोक म्हणत होते, म्हणजे जेव्हा वाजपेयी आले पॉवरमध्ये तेव्हा लोक म्हणत होते काँग्रेस नीड नॉट एक्झिस्ट नाव, बट काँग्रेस अगेन केम. असं नाही आहे राजकारणात, असं हे पडझड आणि थोडं फॉल थोडा राईज असा चालूच असतो. आता काँग्रेसचा पडता काळ आहे म्हणून त्याचे अवगुण आपल्याला दिसत असतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसमध्ये ही परंपरा आहे की इथे मुख्यमंत्री बनवला दिल्लीच्या आदेशाने की मागे त्यांना त्याचा विरोध करणारे लोक सुरू होतात. म्हणजे 4-5 दिवस झाले की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गट तयार व्हायला लागतो. हे काँग्रेसचा एक स्वभावच आहे. तसा स्वभाव आता BJPचा पण व्हायला लागला आहे, कारण त्याचं काँग्रेसीकरण चाललेलं आहे. आता ह्या लेवलपर्यंत काँग्रेस BJPला यायला बराच काळ लागला. 30 वर्ष BJP संघर्ष करते आहे की काँग्रेसमुक्त भारत करावा आणि काँग्रेसला काँग्रेसच्या सत्ता पालट व्हाव्या याच्यासाठी यांना 30 वर्ष संघर्ष करायला लागला. आता BJP ज्या लेवलला आलेली आहे त्या लेवलवर काँग्रेसला परत यायला काळ लागणार. त्याच्यासाठी त्यांना प्रताप म्हणाला तसा लिडरशिपची क्रायसिस आहे. आणि बरं असंही नाही की राहुल गांधी आज दिसत आहेत तसंच ते आणखीन 5 वर्षाने राहतील. ते जेव्हा जिंकायला लागतील तेव्हा राहुल गांधीचे गुणगान लोक गायला लागतील, प्रियंका गांधी येईल. असं काहीही होऊ शकतं राजकारणात. गाफील राहून चालणार नाही. BJPला असं मानून चालणार नाही की आता आम्ही 100 वर्ष राज्य करायला आलेलो आहोत. आणि लोकांनासुद्धा बदल हवा होता, लोकांनी तो बदल मान्य केलेला आहे. आणि जर BJPनी काँग्रेसीकरण आपलं सुरू नाही केलं असतं तर ते आता वाढू शकत नाहीत. म्हणून आता BJPनी सगळी स्ट्रॅटेजी बदलून आपल्या आयडियोलॉजीला मॅच करणारे लोक आहेत की नाही आहेत हे सगळं विसरून काँग्रेसमधले सगळे लोक आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. ओन्ली फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू इलेक्शन जिंकता यायला पाहिजे. आता आपल्याला तर माहिती आहे किती आरोप झाले की BJPमध्ये सगळे गुंड आलेले आहेत वगैरे, पण ते सगळे काँग्रेस आणि NCP कडूनच आलेले आहेत. ते तिकडे होते तेव्हा गुंड नव्हते का? प्रश्न असा आहे. मध्यंतरी तर हाही म्हटलं जात होतं की भाजप म्हणजे ही काही गंगा आहे का ज्याच्यामध्ये जो गेला तो पावन होऊन जाईल. परंतु हे सगळं काँग्रेसीकरण केल्याशिवाय BJPला जास्त काळ
ह्या राज्यात ह्या देशात जिंकता येणार नाही किंवा सत्ता टिकवता येणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि हे सगळं जे घडतं आहे ते अगदी अपेक्षित आहे आणि त्याच्यात काही म्हणजे फार चमत्कार होतो आहे किंवा लोक बदलले आहेत असं काही नाही आहे. बरोबर. आणि परत काळ बदलेल, BJPचा जाईल, काँग्रेसचा येईल, असं सगळं घडत राहणार आहे. निवडणुका तर येतच राहतात, मात्र कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं, त्यांची मोड बांधून ठेवणं हे प्रत्येक पक्षाला गरजेचं असतं आणि ते कशा पद्धतीने त्याला हँडल करतात, ती त्यांची स्ट्रॅटेजी कशी असते त्याच्यावर सुद्धा खूप गणित काही अवलंबून असतात. सत्ता असली तर कार्यकर्त्यांना टिकवता येतं हे एकच सूत्र सध्या तरी आपल्याला केंद्रात दिसत पण काँग्रेसने सुद्धा सत्ता नसूनही जर कार्यकर्त्यांना टिकून ठेवलं असतं तर चित्र वेगळं असतं सर. नाही काय आहे की काँग्रेसचा वाईट काळ चालू आहे, त्याला त्यांची स्वतःची कारणमीमांसा करता येईल तेही करण्याच्या अवस्थेत नाही. यातला दुसरा भाग असा आहे की आज जे गेल्या 3-4 निवडणुकामध्ये 2014 नंतरच्या जे जाणवते ते असं आहे की विरोधी पक्षांना स्पेस द्यायची नाही. आणि जो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो भाग आहे की TRPवरती जो इलेक्ट्रॉनिक मीडिया चालतो, प्रिंट मीडिया तसा चालायचा नाही. त्याच्यामुळं अपोजिशनची स्पेस ही लोकशाहीमध्ये तुम्हाला द्यायलाच पाहिजे. आणि ज्या वेळेला अपोजिशन दुबळी असते त्यावेळेला मीडियानं अपोजिशनचा रोल करायचाच असतो तो. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया अपोजिशनचा रोल करत नाही आहे हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. प्रिंट मीडिया तसा तो पूर्वी करायचा आणि प्रिंट मीडिया देखील आज दुबळा झालेला आहे. याच्यामध्ये लोकशाही जर नीट टिकवायची असेल तर तुम्हाला अपोजिशनचा रोल मीडियानंच करायला पाहिजे. या स्ट्रॅटेजीला भाजप आणि शिवसेनेच्या तुम्ही बळी पडायचं ना, कारण काही नाही आहे. तुम्हाला अपोजिशनचा रोल केला आणि काँग्रेस काय करते हा आमचा प्रश्न नाही आहे मीडियाचा. त्यांनी गळाटून जायचं आहे का गलित गात राहायचं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु विरोधी पक्ष कुठलाही असू दे, लोकशाही सुदृढ चालण्याकरता आम्हाला अपोजिशनचा रोल करून किंवा निदान त्या लाजेकाजेसह यांना प्रोजेक्ट करून मत हे आपल्याला केलं पाहिजे. नाहीतर ती लोकशाही सुदृढ अवस्थेत राहणार नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जर व्हावं, स्वतः कंबर बांधून उभं राहावं लागेल. आणि नसलीवर राहिली त्यांना आजच असं कचऱ्यामध्ये कितपत पडायची आवड निर्माण झाली असेल तरी पण विरोधी पक्षांनी हा जो अपोजिशनची स्पेस द्यायचीच नाही ही जी स्ट्रॅटेजी आहे आज भाजप आणि शिवसेनेची ती हाणून पाडली पाहिजे. तरच इथं लोकशाही ही नक्कीच योग्य दिशेवरती हर्षवर्धन राहील. पाटील हे सर्व काही ऐकतायत आणि हर्षवर्धन पाटलांकडून हेच जाणून घ्यायचं आहे की एवढी मोठी सोन्याची संधी असताना नोटाबंदीनंतर काँग्रेस रस्त्यावर येऊ शकली असती, कॅप्चर करू शकलेली असती, मात्र असं का झालं नाही. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.